आत्ताच मी संतांच्या भाषेबद्दल बोलत होतो. संतांचे शब्द हे अमृतासारखे असतात. ते कुठल्या शाळेमध्ये शिकले किंवा त्यांनी कुठे मराठीची MA PhD केलं आहे मला माहित नाही, पण त्यांचे शब्द मात्र अनुभवातून आलेले असतात. त्यामुळे ते अतिशय तंतोतंत असे बसणारे असतात. आता पुढील अभंगामध्ये तुकोबारायांनी एक सुंदर असा शब्द प्रयोग केला आहे, तो म्हणजे हिमपुटी. तुकोबाराय म्हणतात, धाव घाली आई पाहतेस काही, धीर नाही माझे पोटी, झाले वियोगे हिमपुटी. हिमपुटी ही एक अवस्था आहे, अतिशय केविलवाणी अशी अवस्था आहे. या शब्दाचा प्रयोग समर्थ श्री रामदास स्वामींनी केलेला आहे. स्वामी म्हणतात, बहु हिमपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना त्याची मोठी, निरोधे बचे कोंडिले गर्भवासी, अधो मुख रे दुःख त्या बाळकास. हिमपुटी म्हणजे ते बाळ जे अजून सध्या गर्भावस्थेमध्ये, अजून जन्म घ्यायचा आहे त्याला, त्याची अवस्था बघा किती केविलवाणी. म्हणजे आजूबाजूला विष्ठा, मूत्र, रक्त, मांस या सगळ्यांचा साठा आहे. आणि तो अधोमुख म्हणजे खाली डोकं वर पाय असा उलटा टांगलेला आहे. आणि यातून त्याला सुटका करून घ्यायची आहे. तो मार्गही अतिशय अरुंदच आहे. त्याच्या या अशा केविलवाण्या अवस्थेमधून त्याला फक्त आणि फक्त त्याची आईच बाहेर काढू शकते. तुकोबाराय म्हणतात, त्या बालकासारखी अतिशय केविलवाणी अशी माझी अवस्था झालेली आहे आणि म्हणून मला यातून सुटका हवी आहे. आणि ते म्हणूनच हाक मारतायत, धाव घाली आई पाहतेस काय.